भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। अंबडमध्ये तलाठ्यांचे गावभेट वेळापत्रक जाहीर। नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी अंबड तहसील प्रशासनाने तालुक्यातील सर्व तलाठ्यांचे गावभेट वेळापत्रक निश्चित केले आहेत। तहसीलदार तथा तालुका अधिकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी याबाबत सक्त निर्देश दिले आहेत। ठरवून दिलेल्या दिवशी संबंधित तलाठ्यांनी त्या गावात उपस्थित राहून नागरिकांची कामे करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच सर्व मंडळ अधिकारी दर सोमवार व बुधवारी त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत। तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच वास्तव करावे। तसेच ठरलेल्या दिवशी अनुपस्थित आढळल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। या निर्णयामुळे नागरिकांना तलाठ्यांचा शोध घेत हेलपाटे मारावे लागणार नसून महसुली कामे अधिक सुलभ होणार आहेत। आमच्या माध्यमाशी बोलताना तहसीलदार विजय चव्हाण, मागच्या काही दिवसापूर्वी तलाठी मंडळाधिकारी सज्जेवर राहत नसल्याबाबतची वृत्त प्रसारित झालेली होती। त्या अनुषंगाने मी सर्व तलाठी मंडळाधिकारी यांची सविस्तर बैठक घेतलेली आहे। बैठकीच्या अनुषंगाने काही ठिकाणी कार्यालयाच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत। त्या अनुषंगानं जवळपास आपल्याकडे 19 जेवरती PWD मार्फत कार्यालयाचं बांधकाम सुरू आहे। काही ठिकाणी ग्रामपंचायत आहे, परंतु ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एकच खोली आहे, त्यामुळं आपलं दप्तर किंवा तिथं कार्यालय स्थापन करता येत नाही। परंतु इतर ठिकाणी ज्या ठिकाणी रूम आहे किंवा शासकीय जागा आहे त्या सर्वच ठिकाणी आपण कार्यालय हलवलेले आहे। मी काल 2-3 ठिकाणी जाऊन मी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा आता सज्जे त्या ठिकाणी चालू आहे, मी स्वतः तपासणी केलेली आहे। त्यासोबतच एका सज्जामध्ये अनेक गावं आहेत, मग त्या गावाला कधी तलाठ्याने जायचं याचा सुद्धा टाईम टेबल मी या ठिकाणी लावून दिलेला आहे। आणि सगळे जे काही टाईम टेबल आहे ते मी तहसील कार्यालयाच्या आवारात मी लावलेलं आहे। त्यानंतर मी SDO ऑफिसला सुद्धा ते जो काही शेड्यूल आहे ते सुद्धा लावणार आहे। शक्यतोवर सोमवार, मंगळवार, बुधवार हे मुख्यतः वेगवेगळ्या गावाला या ठिकाणी तलाठ्यांनी कंपल्सरी राहण्यासाठीचं आम्ही शेड्यूल दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही वार आहेत त्या दिवशी सुद्धा ते जर काम असेल तर ते जाऊ शकतात, त्याच काही अडचण नाही। यामध्ये जर समजा काही शासकीय दौरा असेल किंवा शासकीय बैठक असेल तर त्यावेळेस त्यांनी गावामध्ये तसं कळवून, एखाद्या वेळेस एखादी वार जर असेल तर त्या गावामध्ये कळवून बैठकीस ते किंवा दौऱ्यास ते जाऊ शकतात। धन्यवाद।